सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव काल मुंबईकडे रवाना झाले. कालिका माता मंदिर येथून सकाळी दर्शन घेऊन निघालेल्या या ताफ्यानं समृद्धी महामार्गानं मुंबई गाठली आहे. नाशिक जिल्ह्यातून काल सकाळी मराठा बांधवांचा ताफा हा मुंबईकडे रवाना झालाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना बळ देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नाशिककर या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. प्रस्थानस्थळ कालिका माता मंदिर, सकाळी 7 वाजता दर्शन घेऊन आंदोलकांचा प्रवास सुरू झालाय. या ताफ्यामध्ये 10,000 चारचाकी, 25,000 दुचाकी, 20 ट्रॅक्टर आणि बसेस सामील असून नाशिक जिल्ह्यातून लाखो बांधव मुंबईकडे कूच करत होते. आंदोलकांचा मार्ग नाशिकहून घोटी मार्गे समृद्धी महामार्ग, पडघा, ठाणे असा निश्चित करण्यात आलेला होता. मराठा समाजाला 50% आरक्षण मिळालंच पाहिजे. जर सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मराठा समाज मुंबई सोडणार नाही, हा आमचा दृढ निश्चय आहे, अशी प्रतिक्रिया छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली आहे. आज नाशिकमधून लाखो मराठा समाज बांधव रेल्वेने असतील, स्वतःच्या गाड्यांनी असतील, मुंबईकडे कूच करतायत. मराठा योद्धा जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे, मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावं, सगळे सोयरेचे JR निघावा आणि ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यांचे सर्टिफिकेट राज्य सरकारने तात्काळ द्यावे, या मागण्यांना समर्थन देण्यासाठी, हक्काची लढाई विजयाच्या स्वरूपात करण्यासाठी नाशिक मधील सर्व मराठा समाज बांधव आज मुंबईकडे जात आहे. सरकारने जरी 1 दिवसाची परमिशन दिली असेल, सरकारला ती परमिशन वाढवावं लागेल आणि वाढवायची नसेल तर आमचं आरक्षण द्यावा लागेल, या भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी जातोय. राधाकृष्ण विखे पाटलांना आम्ही सांगतो का तुम्ही ज्या आवेशात स्टेटमेंट करताय की आम्ही मनोज जरांगे पाटलांची चर्चा करणार आहे, तुमच्या बापाला सुद्धा चर्चा करावं लागेल, कारण मराठी आता मुंबईत आलेले आहेत आणि तुम्हाला स्वतःला ओबीसीचं कुणबीचं सर्टिफिकेट आहे आणि गरीब मराठ्यांना नको म्हणतात. तुम्हाला काय वाटतं का तुम्ही मराठा आम्ही मराठा, मग तुम्हाला जर कुणबी असेल आम्हाला का कुणबी नको? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतोय, परशुराम महामंडळाची आपण न मागता नियुक्ती दिली. अरे आमच्या कुणबीचं सर्टिफिकेट आणि आरक्षण देण्याला अडचण काय? तुम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहात. आम्हाला तुमच्यावर जातीवाद हा प्रश्नच नाही. बावनकुळे साहेब, आम्ही जातीवादी नाहीत. आम्ही जातीवादी असतो तर एवढ्या समाजाला आरक्षण मिळालेच नसते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः पुढे या, तुम्ही मोर्चाला सामोरं जा आणि मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण कसं देता येईल हा प्रश्न आमचा सोडवा, अन्यथा मराठे मुंबई सोडणार नाहीत, हा आमचा दृढ निश्चय या ठिकाणी झालेला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ईस्टर्न फ्रीवे आंदोलकांसाठी आरक्षित ठेवण्यात आलाय, तर वाशी, पांजरपोळ, छेडानगर आणि ट्रॉम्बे परिसरातील रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या लाखो मराठा बांधवांच्या या लाटेमुळे सरकारवर निर्णय घेण्याचा दबाव वाढलाय. मराठा आरक्षणाच्या लढ्याला आता नाशिक जिल्ह्याचा भक्कम पाठिंबा मिळालाय. मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्यात. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.